हाय फ्रेंड, जय महाकाल। मला एक रेस्क्यू कॉल आहे आणि मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि माझ्या घरापासून 8 ते 9 किलोमीटरचं अंतर आहे। आणि मित्रांनो, आडगळची रूम होती तिथे आम्ही खूप खोदलं वगैरे, तर साप मिळत नव्हता। नंतर आम्ही तिथे पाणी सोडलं तर साप लगेच वर आला। कारण साप जो आहे तो मण्यार साप आहे, त्याला कॉमन करेत बोलतात आणि त्याचं विष जे असतं ते न्यूरोटॉक्सिक असतं। नागापेक्षा पण 15 पटीने त्याचं पॉवरफुल विष असतं आणि याचा विषाचा परिणाम जो असतो तो आपल्या नर्वस सिस्टमवर होतो आणि आपली जी मणक्यापासून जी नस गेलेली असते मेंदूपर्यंत, त्याच्यावरती हा लवकर इफेक्ट होतो याचा। आणि मित्रांनो, याची लांबी जी आहे ती 3.5 ते 4 फूट आहे। मी त्याला एकदम व्यवस्थित आणि आरामशीर पकडला, कारण हा साप रात्रीचे खूप सक्रिय असतो, खूप ॲक्टिव्ह असतो, म्हणून याला खूप आरामशीर पकडावं लागतं, कारण याचा अटॅक लवकर समजून येत नाही। बघा तुम्ही, त्याला एकदम पद्धतशीर पॅक केला। तिथला जो मालक आहे तो मला सांगत होता की आम्ही खूप सापाला घाबरलो होतो। मी बोललो का? कारण आमच्या इथं असंच एक लहान मुलगा साप चावून दगावलेला आहे। तर मी विचारलं कसं काय? तर तो बोलत होता की दिवसाचे लहान मुलं बाहेर खेळत होते, आजूबाजूचे पण लहान मुलं त्यांच्या इथं खेळायला येतात, तर ते खेळत होते सर्वजण। तर त्या धक्क्यावरती कुठे आजूबाजूला कोपऱ्याला साप बसलेला असेल, तिथं बाजूला धक्का दिसतो, तर तिथे आजूबाजूला साप बसलेला असेल, तर त्या मुलाचा हात वगैरे त्याच्यावर पडला, तर त्याच्या हाताला तो साप चावला। तर चावल्यानंतर त्या मुलाने घरी धाव घेतली, तो आईकडे धावत गेला आणि ज्या ठिकाणी चावला होता त्या ठिकाणी त्या मुलाने ती चावलेली जागा तिथं अशी रक्त तो तिथलं पिण्याचा प्रयत्न केला, खेचण्याचा प्रयत्न केला। नंतर तो घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला लगेच, घरच्यांनी त्याला लगेच दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण अर्ध्या रस्त्यातच त्याचा जीव गेला। मित्रांनो, खूप वाईट वाटलं आणि तो मुलगा पण खूप लहान होता, 12 वर्षाचा होता। त्यांनी पूर्ण जग पण नाही बघितलं, त्याची जीवनाची सुरुवातच झाली होती, पण लवकरच त्याचा मृत्यू अशा पद्धतीत होईल वाटलं नव्हतं। खूप वाईट घटना झाली। आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हीच विनंती आहे की आपल्या लहान मुलांना बाहेर कुठे जाऊन देऊ नका। पावसाळ्यामध्ये असा पावसाळ्याचा टाईम आहे, या पावसाळ्याच्या वेळेस बिळ वगैरे, पाणी वगैरे सगळीकडे भरलेलं असतं, तर साप आपल्या आजूबाजूला फिरतात, आपल्या घराच्या आजूबाजूला बसतात येऊन आणि सुक्या जागावरती येण्याचा प्रयत्न करतात आणि लहान मुलांचं लक्ष नसतं, म्हणून लहान मुलांना बाहेर पाठवू नका दिवसाचे पण जास्त, आणि त्यांचं लक्ष ठेवा। सर्वांनी काळजी घ्या। आणि बघा तुम्ही, मी रात्रीचे लगेच त्याला रिलीज करून टाकला, कारण हा साप रात्रीचेच आपल्याला भेटतो आणि आपल्याला हा रात्रीचेच रिलीज करायचा असतो, कारण याचा टायमिंगच तो असतो। दिवसा हा एकदम शांत असतो, दिवसा याला कुठं जास्त फिरत नाही हा, म्हणून मी याला लगेच रिलीज केला। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। काळजी घ्या सर्वांनी, धन्यवाद।